ह्या रील स्टारमध्ये माझा स्टार नवरा आहे, तर त्याची फिल्म बघायला आली आहे. तर त्यांनी अनेक वर्षांनी पुन्हा एकदा फिल्म केलेली आहे. सो त्या फिल्ममध्ये एक वाक्य आहे की मी त्याची बायको आहे. तर मला खालून असं वाटलं जेव्हा माझ्या नवऱ्याची एंट्री झाली तर मी त्याची बायको आहे म्हणून. सो दॅट हॅपी मुवमेंटसाठी मी खरंच आमच्या महेंद्र पाटीलला खरंच आभार मानते. आणि फिल्मबद्दल म्हणायचं झालं तर या फिल्ममधल्या सगळ्या छोट्या छोट्या पात्रांपासून ते प्रसाद दादा, भूषण मंजुळे, उर्मिला जगताप, शिवाय ज्ञानेश, मिलिंद दादा, या सगळ्यांचं नाव घ्यावं तेवढं कमी आहे. अप्रतिम कामं केली सगळ्यांनी. आणि या फिल्मचे डिरेक्टर सिम्मी रॉबिन यांचं पण खरंच कौतुक आहे. काय कमाल, म्हणजे केरळमधली माणसं मराठी मातीमधलं सोनं काय आहे हे जाणून त्याच्यावर काम करतायत. आणि ज्या पद्धतीने त्याने एक साऊथ इंडियन टच दिलेला आहे. मराठी फिल्ममधला हिरो या अशा पद्धतीने फायटिंग करतो आणि अशा पद्धतीने मारामारी आणि अशा पद्धतीने तो स्क्रीन असा व्यापून टाकतो, हे मी पहिल्यांदा पाहिले अनेक दिवसांनी. म्हणजे नो डाऊट काही मराठी सिनेमांमध्ये अशा पद्धतीची मारामारी झाली आहे, पण एक साऊथ इंडियन टच आहे. तर तो बघायला मला फारच मजा वाटली. आणि खरंच ही फिल्म सगळ्यांनी आवर्जून बघा. माझा नवरा त्याच्यात आहे म्हणून पण बघा. शिवाय प्रसाद, भूषण मंजुळे आणि उर्मिला जगताप या सगळ्या गुणी कलाकारांसाठी ही फिल्म बघा. गाणी फार सुंदर झाली आहेत. आमचा मित्र मंदार सोळकर यांनी गाणी लिहिलेली आहेत. गुरु ठाकूर यांनी गाणी लिहिलेली आहेत. फारच गोड फिल्म आहे. म्हणजे मातीचा गंध असलेली फिल्म आहे, मातीतली फिल्म आहे, पण त्याला एक गोल्डन टच केरळच्या सगळ्या मंडळींनी दिलेला आहे. सो प्लीज न चुकता प्रत्येकाने आपापली सीट बुक करा आणि रील स्टार हा सिनेमा नक्की बघा.